तेव्हा मला त्याही मला फॉर्म भरायला सांगितलं. सर्व काय पेपर झाले. पेपर झाल्यानंतर मला बोलले का चला आपण नावड्याला जाऊ. नावड्याला गेलो तर तिथे सर्व त्यांची लोक कार्यकर्ते लोक बोलायला लागले का नाही तुझं उद्या फॉर्म भरू. तर मी टेन्शन मध्ये का लोकांचे आज फॉर्म भरतात आणि माझं उद्या का, ते मी टेन्शन मध्ये खूप मला हार्ट अटॅक येता राहिला त्या दिवशी. दबाव तर मला कोण देऊ शकत नाही. मला मी कोणत्या दबावात तर येतच नाही. मी कोणाचं काय आपण खोटं केलंच नाही तर मी दबावान कशाला येईल. ऑफर जो लास्ट टाइम दिलेला मला जेव्हा मी होतो ना महानगरपालिकेचं जेव्हा मतदान लागलेलं तेव्हा मला ऑफर दिलेली. अपक्षामध्ये फॉर्म भरलं ना मी, तेव्हा ते लोकांनी मला सांगितलं का बाबा तू वापस घे मगून. पण मी बोललो मी वापस घेऊ शकत नाही. तुम्हाला आम्ही एवढे पैसे देतो तेवढे देतो. म्हणलं आम्हाला पैसे नको आहेत, मी वापस घेणारच नाही. मला तिकीट दिली असता तर मला बरं वाटले असता. तुम्ही जे तिकीट नाही दिलं तर माझं दिल दुखलं. मी 100% जो होईल तो होईल लढणार. नमस्कार, मी सुनील कातारे. महाराष्ट्र 36 वर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करत असतो. एकंदरीत पाहायला गेलं तर राजकारणाचा रणधुमायला सुरुवात झाली आहे. पनवेल महानगरपालिकेच्यासाठी या निवडणुकीच्या उमेदवारांनी फॉर्म भरल्यानंतर आपण प्रत्येक उमेदवारांची भेट घेणार आहोत. नेमकं उमेदवारांची इच्छाशक्ती काय, अनेकांना पक्षांसोबत राहून जर पक्षांनी जर पदाधिकाऱ्यांना संधी दिली नसेल तर त्यांची खतखत नेमकी काय, विविध गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टींना प्रत्येक उमेदवारांना जाऊन आपण भेटणार आहोत. त्याच पद्धतीने आज प्रभाग क्रमांक 3 मधल्या लीलाताई कातकरी आपल्यासोबत जोडलेल्या आहेत. नेमकं प्रभाग क्रमांक 3 मध्ये कोणकोणते बदल घडून आणणार आहेत किंवा विशेष कोणकोणते बदल घडायला पाहायला मिळणार आहेत अशा अनेक विषयावर आपण चर्चा करणार आहोत. ताई, सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे. नमस्कार. 100% दाखवू दिशा आणि आपला जोर खूप मोठा आहे आणि आपण 100% विजय होऊन येणार. चारही पॅनल एक साथ येणार. नक्की. ताई, काय सांगाल या दामले गावाचा इतिहास जर पाडताळायचा झाला, या दामले गावाच्या अडचणी देखील मोठ्या असतील, कारण की शहराच्या लगत असलेले जे गाव आहे या गावामध्ये कोणकोणत्या अडचणी होत्या आणि विकास करताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं, प्रशासनाने तुमच्यासोबत कशा प्रकारचे पत्रव्यवहारानंतरच्या दुर्लक्ष केलंय किंवा लक्ष दिलंय, कसं वाटतं? आम्ही आता इथे हे ओली गोल्फ बनलेला आहे. इंडियन लोक येतात आणि विदेशी लोक येतात. त्याच्या बाजूमध्ये आम्ही आहोत. पण आम्हाला ना पाण्याची सोय, ना रस्त्याची सोय, ना स्मशानभूमीची सोय. आणि लोक जे आहेत ती आमची लोक कशी जास्त शिकलेली नाही. आता इथे थोडं मला कळतंय तर ती लोक सगळी माझ्याच इथे येतात. काही काम असलं तर मला विचारतात आणि मला विचारूनच करतात. मग माझे जे आदिवासींच्या जे आदिवासी बंधू आहेत ते माझे सगळे माझे पाठीशी आहेत. आणि आम्ही आता जे नगरसेवकाला आता चुनाव लढायला आम्ही घेतलाय, आम्ही जे होऊन आलो तर आम्ही सगळ्यांना घेऊनच कामं करू. बरोबर. नक्कीच ताई, पाहायला गेलं तर आताच्या या सगळ्या रणधुमाळीमध्ये पक्षाकडून तुमच्यावर जबाबदारी देताना नेमकं कुठली टर्निंग पॉईंट तुमच्या लक्षात राहिलाय किंवा कोणाकोणाचं महत्वाचं योगदान आलेलं आहे? कारण की जबाबदारी देताना प्रत्येक पक्षाने दिग्गज नेत्यांना सारवलं देखील आहे आणि तुम्ही या ठिकाणचा विकास केल्याशिवाय तुम्हाला ही जबाबदारी दिली नाही असं देखील समोर येतंय. कसं पाहता? आम्ही आता विकास तो करणारच. आम्ही आमचं सीट एकदा विजय होऊन आलं ना तर आम्ही 100% विकास करणार आणि सगळ्या लोकांचा भला करणार. आम्ही लोकांचे सारा असं करणार नाही का बाबा एक आश्वासन देऊन आणि गैर आश्वासन करणार, ते आम्ही असं करणार नाही. आम्ही यामध्ये तिकीट घेताना तुम्हाला कोणकोणत्या लोकांनी सहकार्य केलं? पक्षाकडून जेव्हा तिकीट मिळायचं होतं त्यावेळेस पक्षाकडनं मला दादानी सहकार्य केलं, दादानी सहकार्य केलं आणि आपले बालाराम पाटीलनी सहकार्य केलं आणि सगळे जनतानी मला सहकार्य केलं. नक्कीच ताई, या ठिकाणी पाहायला गेलं तर जनताचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे. विकास कामं करताना अडचणी समोर येतातच, त्यामध्ये तुम्ही अडचणीला देखील सामोरे गेला. पण जर एक प्रामाणिक प्रश्न विचारला, अनेक ऑप्शन तुमच्या समोर होते पण तुम्ही आपलं काँग्रेस पक्षालाच का निवडलं? काँग्रेस पक्ष मी पहिल्यापासून काँग्रेस पक्षामध्ये शाखा पक्ष होते, काँग्रेस पक्ष होते. पहिल्यापासून मी काँग्रेस पक्षामध्येच होतो. मला जे आहे पहिले मी 2013ला शाखा पक्षाच्या तर्फे मला तिकीट दिले गेलेला होता आणि मी तेव्हा उभी पण होती. माझ्या थोरून माझ्या इथे एक आहेत पारधी मगून त्यांना उभे करून ते लोक उभे राहिले, जिथून आले आणि ते सीट पण त्याही दुसऱ्यांना विकून खाल्ले. काही काम नाही केले ते लोकांनी. आताच्या वस्तुस्थितीमध्ये तो जो जुना गाव होता तो भरून निघेल का? हो, भरून निघणार ना, 100% भरून निघणार. प्रभाग 3 मधले हरेश दादा, अक्षय दादा
आणि बबनदादाची सून, बबनदादाचा मुलगा, हे लोकांनी खूप मला मदत केलेली आहे. आणि आम्ही कामासाठी आता आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही सगळ्यांची कामं करू. आम्ही जे आता तिकीट भरलंय त्याच्यासाठी आम्ही 100% निवडून येणारच. आमची जी पार्टीची लोक आहेत ते आमच्या मागे खूप चांगले आहेत. तलोजा आहे, ओवा आहे, आमच्या धामोली आदिवासी पाडा आहे, केम्पा आहे, सर्व लोक आमच्या पाठीचे आहेत. ताई, कसं पाहता या अर्ज भरण्याच्या ज्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला मोठा संघर्ष करावा लागला असेल, कारण की तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून या राजकारणामध्ये तुम्ही विकासाचा कामाचा आढावा घेता, अनेक पार्ट्यांनी देखील तुम्हाला ऑफर दिल्या असतील, काय भावना आहे? भारतीय जनता पार्टीच्या इकडनं मला आता जेव्हा महानगरपालिकेचं जेव्हा मतदान लागलेलं होतं तेव्हा मला त्याही मला फॉर्म भरायला सांगितलं. सर्व काय पेपर झाले. पेपर झाल्यानंतर मला बोलले का चला आपण नावड्याला जाऊ. नावड्याला गेलो तर तिथे सर्व त्यांची लोक, कार्यकर्ते लोक बोलायला लागले का नाही तुझं उद्या फॉर्म भरू. तर मी टेन्शन मध्ये का लोकांचे आज फॉर्म भरतात आणि माझे उद्या का, ते मी टेन्शन मध्ये खूप मला हार्ट अटॅक येता राहिला त्या दिवशी. आणि आलो तर बघितलं तर माझ्या विरोधी माझ्या गावची ती एक रेश्मा भगत म्हणून, तिला घेऊन त्या तिकडे फॉर्म भरून टाकलं. मुद्दाहून जाऊन त्या तिकडे फॉर्म भरून टाकून तेव्हा मला माहिती झालं. मी 4-5 दिवस एवढी टेन्शन मध्ये का मला बोलून मला आश्वासन देऊन हे लोकांनी मला फसवणूक केली. आज नॅशनल पार्टी सोबत जोडल्यानंतर कसं वाटतंय? आता मला खूपच चांगलं वाटतंय. आता इथे मी आता जोडलोय ना आमच्या काँग्रेस पार्टीला, मला खूप चांगलं वाटतंय. आणि ही लोक खूप चांगली आहेत. ही लोक जे आहेत ना, ही लोक असं म्हणजे कोणाला आश्वासन देऊन त्याचं आश्वासन तोडत नाही. आश्वासन जो आहे तो पूर्ण करतात हे लोक. झाला आरएसकेन झाला, आता आपला बबन पाटील साहेब झाले आणि बालूशेठ साहेब झाले, हे सगळं आश्वासन देऊन असं तोडाचं काम नाही करत. हे लोक जे आहेत ना, हे आपल्याला आश्वासन देतात तर पुरं आश्वासन करतात. राजकीय दृष्ट्या कुठे दबावाचं राजकारण तुमच्यावर किंवा कशाचं काय, एखाद्या वेळेस कुठल्या दबाव पक्षांनी किंवा गाठीभेटी होत असतात, यावेळेस ऑफर्स देखील भरपूर येत असतात, यामध्ये तुम्हाला काय वाटतं? आता दबाव तर मला कोण देऊ शकत नाही. मी कोणत्या दबावात तर येतच नाही. मी कोणाचं काय आपण खोटं केलंच नाही तर मी दबावान कशाला येईल. मी कोणाच्या दबावान येतच नाही. आणि मी स्वतः ऑफर्स बद्दल काय, ऑफर राजकीय नेत्यांनी एकमेकाला ऑफर देतात. ऑफर जो लास्ट टाइम दिलेला मला जेव्हा मी होतो ना महानगरपालिकेचं जेव्हा मतदान लागलेला तेव्हा मला ऑफर दिलेली. अपक्षामध्ये फॉर्म भरलं ना मी, तेव्हा ते लोकांनी मला सांगितलं का बाबा तू वापस घे मगून. पण मी बोललो मी वापस घेऊ शकत नाही. तुम्हाला आम्ही एवढे पैसे देतो तेवढे देतो. म्हणलं आम्हाला पैसे नको आहेत, मी वापस घेणारच नाही. मला तिकीट दिली असता तर मला बरं वाटले असता. तुम्ही जे तिकीट नाही दिलं तर माझं दिल दुखलं. मी 100% जो होईल तो होईल, लढणार. ताई, पाहायला गेलं तर या ठिकाणी दामलेगाव जे आहे, या वाडी, या ठिकाणी किती लोकसंख्या आहे आणि या लोकसंख्येमध्ये वृद्ध, तरुण, शिक्षणासाठीचा अट्टाहास, महिलांचा काय विशेष अडचणी आहेत किंवा विधवा महिला किंवा इतर काय काय असे समीकरण आहेत ज्या विकासाची परिभाषा बदलू शकतात? आता इथे आमच्या इथे संख्या समज 300-350 लोकांची संख्या आहे. आणि ही लोक कशी आहेत, आता ज्या विधवा बाया आहेत त्यांच्या पण मी त्यांना आश्वासन दिलंय का बाबा मला इजय करून आणा, तुमचं जे आहे ते फॉर्म भरून तुम्हाला जाऊन तिथे सर्व काम करून देईन तुमचं मी. आणि ही लोक जी आहेत ती कोणाचे पार्टी म्हणजे दुसऱ्या पार्टीचे जनता पार्टी आहे ना त्यांच्या पार्टी तर जाऊच शकत नाही. ते माझ्या पाठी मागत राहतील ही लोक. ताई, एकीकडे पाहायला गेलं तर महत्वाचे कागदपत्र देखील असतात आणि त्यासाठी मोठ्या प्रशासकीय विभागांना, अधिकाऱ्यांना भेटावं लागतं आणि नंतर त्या कागदपत्राची पडताळणी होत असते. पाहायला गेलं तर प्रत्येक कागदपत्र महत्वाचं असतो. या ठिकाणी या वाडीतल्या लोकांचे जेव्हा तुम्ही फॉर्म भरत असाल किंवा काही विशेष गोष्टी त्यांना सुविधा देण्यासाठी ते काही प्रयत्न करत असाल तर त्यावेळेस त्यांचे जर कागदपत्र अवेलेबल असतील तर त्यावेळेस तुम्हाला नेमकं काय करावं लागत असेल किंवा प्रत्येक वेळेस त्यांचे कागदपत्र पूर्ण नसतील, प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत काय बांधिलकी होती? आता आम्ही ते जे फॉर्म भरलेले आहेत घरांचे वगैरे, घरकुलचे, तर ते घरासाठी आता त्यांचे काय पूर्ण कागद नव्हते. मी 25-30 लोकांचे मी उत्पन्नाचे दाखले बनवले, पाठपुरावा आम्ही दोघाही घेऊन, त्याच्यानंतर जातीचे दाखले बनवले आणि ते पेपर आम्ही सगळे बनवून ते आम्ही तिथे जाऊन तहसीलदार ऑफिसला दिले. प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून पुरेसा पाठपुरावा तुम्हाला उत्तर मिळत होतं का? नाही.
उत्तर नाही मिळत होता. पण आम्ही उत्तर तर भेटत नव्हता, पण ते आम्ही जाऊन जाऊन त्यांना उत्तर करून घेतलं. नक्कीच आपल्यासोबत लीलाताई होत्या. आणखीन विशेष मुद्द्यावर आपण पाहणार आहोत. ताई, या ठिकाणी विकास करताना या ठिकाणी जसं काही वेळापूर्वी चर्चा केली आपण, गोल्ड कोर्सच्या आतमधून येताना देखील काही अडचणी आहेत, गेटच्या अडचणी असतील, ग्रामस्थांना मोठ्या मोठ्या अडचणी जसं स्मशानभूमी. काय वाटतं, आमदार साहेबांना तुम्ही हे निवेदन दिल्यानंतर त्यांनी देखील या ठिकाणी दुर्लक्ष केले, किंवा पनवेल महानगरपालिका असेल त्यांनी, किंवा सिडको प्रशासन या सगळ्यांनी देखील दुर्लक्ष केलेलं आहे, असं तुम्ही थोड्या वेळापूर्वी आपली चर्चेमध्ये आपलं झालं होतं बोललो. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं की या सगळ्या गोष्टींवर नेमकं काय झालं पाहिजे? आता आमदार साहेबाला आम्ही ना पोरांचे म्हणजे हे खेळासाठी एक बनवायचं होतं छोटस ग्राउंड. त्यासाठी मी परवीन जे दादा आहेत त्यांना मी लेटर पण दिलेला, पण ते लोक काय नाही मला त्याही काय सांगितलं नाही. ते लोक बघायला आले, ते लोक काय परत बोललेच नाही. ते लेटर फेकले का ठेवले ते कोणाला माहित नाही. असं मग स्वतः तुम्ही लढा दिला आणि त्यानंतर आता तुम्हाला वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस नॅशनल काँग्रेस पार्टी असेल याच्या माध्यमातून तुम्ही नागरिकांना विकासाचा एक दिशा दाखवू शकता, हे तुम्हाला वाटतं? 100% दिशा दाखवू, 100% दाखवू दिशा. आणि आपला जोर खूप मोठा आहे आणि आपण 100% विजय होऊन येणार. चारही पॅनल एक साथ येणार. नक्कीच आपल्यासोबत होत्या लीलाताई कातकरी. अनेक महत्वाच्या विषयांवर आपण चर्चा केली. या सगळ्या गोष्टींमध्ये मतदार राजा नेमका कोणाला निवडून देणार आहे, मतदार राजाचा कौल नेमका काय, काही दिवसात आपण ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून देखील पाहणार आहोत. बातम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र 36 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत सुनील कातारे, महाराष्ट्र 36.